फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळची छान अशी सुरुवात झाली. बाकी बेसिक सर्व आटपून झालेलं आहे, पण कपडे धुवायचे बाकी आहे, माझे आंघोळ बाकी आहे. ऊन खूप डेंजर आहे बाबा, असं वाटतंय किती वाजलं त्याने किती नाही. प्रिशूला तिकडे मस्त तिचं फेवरेट गाणं लावून दिलं. तिला या मुलाचं गाणं खूप जास्त आवडते, देवा तुझ्या नावाचं येडं लागलं ते गाणं. सो ते लावून दिलं आणि तिचं बघा मस्त चाललेलं आहे. आज मी तुमच्यासोबत उपटन शेअर करणारच आहे. त्याआधी माझे कामं पटापट आवरून घेते आणि मला तुमच्यासोबत आणखी एक गोष्ट शेअर करायची आहे. ती म्हणजे मला एका इव्हेंटसाठी पुण्याला जायचा चान्स आलेला होता, खूप छान असा. सो त्याचं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला खुशीसुद्धा होत आहे, दुःखसुद्धा होत आहे. सो मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. बाकी आत्या आलेल्या आहेत, त्या तिकडे गेला. त्यांच्याकडे मला एक कमेंट आलेली होती की त्या तुमच्यासोबत राहत होत्या ना, आता नाही राहत का? तर आमच्यासोबत असं नाही, त्या इथेच राहत होत्या, इथे रूम करून. पण कधी इकडे राहतात, कधी गावाला जातात, दोन्हीकडलं पॅरलरली मॅनेज करण्यासाठी असं आहे. त्या कमेंटला मी उत्तरही दिली होती वाटते बहुतेक, पण आत्ता मला लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर चला बाकी आटपायचं आहे. आज मी काहीच लावलेलं नाही आहे, पण तरी बघताय फेस छान क्लीन वाटतोय. मी ते 7 दिवसाचे 7 पॅक ट्राय केल्यानंतर ना फेस माझा खरंच खूप छान म्हणजे टॅनिंग रिमूव्ह झालेली आहे. सो मी विचार करते आहे की रेग्युलर काहीतरी स्किन केअर आता नक्कीच फॉलो करायचा, कारण उन्हाळा आहे, गरमी खूप डेंजर आहे. असं माझी बरोबर खूप झाली. आता मी माझे कपडे वगैरे धुवून घेते, बाकी सगळं आटपून घेते आणि त्याच्यानंतर बाकी काय होते दिवसभरात ते तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्शनला झोपून दिलं. आमचं वेळेवर डिसाईड झालं की आम्ही शेगावला जातोय. सो आज शेगावला जाणार आहे. तिथे कोणीतरी गाभाऱ्यातला व्हिडिओ शूट केला, त्याच्यामुळे फोन बॅन झालेला आहे पूर्ण, त्याच्यामुळे आतमध्ये शूट नाही करू शकणार. पण जेवढं होईल तेवढं सगळं तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करतेच. आता पटापट आवरायचं आहे, कारण आमच्याकडे फक्त 2 तास आहेत. सो फायनली आता आम्ही निघालेलो आहे घरी. मग मी बाकी काही शूट केलं नाही, कारण आमच्याकडे वेळ खूप कमी होता. सो निघालोय. आज ऊन नाही आहे, त्याच्यामुळे बरं आहे, ना तर मग खूप जास्त ऊन राहतं. आमची दुपारी 2 वाजताची ट्रेन आहे, त्याच्यामुळे आम्ही आत्ताच निघतोय. पण वातावरण बघून अजिबात वाटत नाही आहे की दुपार आहे, कारण आज ऊन अजिबातच नव्हतं. पोहोचलो स्टेशनवर. आता जातो रेल्वेसाठी. पा आई तिकडे, आम्ही इकडे. काय आहे हे? काय आहे हे? ट्रेन. ट्रेन जाय. बाय बाय कर झुकझुक गाडीला, बाय बाय कर. स्टेशनला आता ट्रेनचा वेट करतोय. खूप जास्त दमल्यासारखं झालं, कारण खूप जास्त ऊन आहे. ट्रेन ही आमची सर्व मंडळी. एक मेंबर घरी आहे, कारण त्या मेंबरला कुठंच जाण्याचा इंटरेस्ट नाही. बसलो आता. त्रिशू से हाय. त्रिशू खूप खुश आहे, कारण तिला बाहेर जायला खूप जास्त आवडते. मस्त बसलोय वेट करत आम्ही. बोला त्रिशू सगळ्यांना ट्रेनच दाखवत आहे. पार्थ आला नाही, कारण पार्थ घरी आहे. काय आहे मग ते? ट्रेन. ट्रेन कुठं चालली? मला वाटते बाबा लोकल असेल ही. चला मस्त आम्ही ट्रेनचा वेट करतो. आम्ही मेकअप वगैरे काहीच केलं नाही, फक्त सनस्क्रीन लावून तसंच निघालो. घासलं वेगळंच, भांडे घासले झाले असते. मी घासले पूर्ण भांडे. फायनली आमची ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो. खरं तर जागा अजिबातच नव्हती, पण लहान बाळ असल्यामुळे आम्हाला बसायला जागा मिळाली. श्रेयाला तरी खूप वेळ उभं राहावं लागलं, पण आईला आणि मला लवकरच जागा मिळाली. प्रिशूचं असं होतं की तिला माझ्याकडे यायचं होतं आणि वातावरण खरंच खूप जास्त छान होतं. पाऊस अजिबातच नव्हता. प्रिशूला थोडी थोडी मध्ये मध्ये झोप येत होती, पण तिलाही असं होत होतं की तिला बाहेरचं वगैरे बघायचं होतं. सो ती झोपली नाही. प्रवास आमचा अगदीच 1.5 तासाचा वगैरे होता, पण तरी सुद्धा आम्हाला खूप जास्त छान वाटलं, कारण आम्ही खूप दिवसांनी बाहेर पडलो होतो. पोहोचलो शेगाव आणि ती मागे आमची ट्रेन. बाकी दोघी मायले की हे पा दोघी मायले. सॉरी तुला कसं दाखवू? हे पा दोघी मायले की, हे पा दोघी मायले की. चलो 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 जाओ जाओ. फायनली शेगावमध्ये पोहोचलो.
जायचं आहे महालक्ष्मी मंदिर. गर्दी खूप डेंजर आहे. काहीच नाही पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? बॉल. बॉल नाहीये. चल बॉल मध्ये बॉल आहे बघा घरी. नाही घरी बॉल लागतो. चल एक बाई समोर आहे ना ते दुकान. सेम तेच दुकान समोर आहे ना. माझ्या ते समोर पण दुकान सेम आहे सगळे. हे पाय बाबा हे पाय. मी माझं जर लाच्यावर कसं आहे माहीत पडलं असतं तर एक मोठा जोड पण सेम सगळे तिथंही पण सेम सगळे तेच आहे. सो आमचं ना इथे एक एक शॉप बघायचं चाललेलं होतं, कारण श्रेयाला लेहंगा घ्यायचा आहे आणि त्यावर ज्वेलरी घ्यायची होती, पण लेहंगा घ्यायचा बाकी होता. सो आमचं असं चाललेलं की आधी ते घेऊन घेऊ आणि नंतर ज्वेलरी घेऊ. खरं तर इथे काही काही गोष्टी एक्सपेन्सिव्ह होत्या आणि काही काही खूप जास्त अफोर्डेबल होत्या. मंगळसूत्रांचे तर एवढे जास्त कलेक्शन होते की काही विचारूच नका. मला असे मंगळसूत्र खूप जास्त आवडतात, पण मी काही घेतलं नाही कारण तिथे खूप जास्त महाग होता आणि मी घालत सुद्धा नाही. पण ना नेकलेसची वगैरे व्हेरायटी खरंच खूप छान होती. जे नवीन नवीन ट्रेंडिंग आहे ते फक्त 100 रुपयाला, 130 रुपयाला वगैरे अशा प्राइसला होते. आणि खरंच काही काही वस्तू खूप जास्त स्वस्त होत्या. सो आमचं असं होतं की हे घेऊ की ते घेऊ, पण ना आउटफिट आमचं डिसायडेड नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही ज्वेलरी घेतली नाही, कारण मग आयत्या वेळी ते चेंज सुद्धा होणार नव्हतं, कारण रोडवरून बघत होतो आणि इथे खरंच ना खूप जास्त दुकान होती. म्हणजे वेगवेगळ्या दुकानामध्ये प्रत्येक वेगवेगळी गोष्ट बघायला मिळायची. आणि प्रिशूचं मात्र एकीकडेच लक्ष होतं, ते म्हणजे तिच्या खेळण्याकडे. तिला बाकी कुठलेच दुकानं दिसत नव्हते, पण तिला खेळण्यांची दुकानं मात्र आधी दिसत होती. तसं ती कुठल्या गोष्टीसाठी जिद्द करत नाही, पण तरी सुद्धा तिचं चाललेलं होतं आम्हाला दुकान दाखवणं. बाकी इयरिंग्सची वगैरे व्हेरायटी खूप जास्त होती. हे डॉक्टर हे घेता का? हे घेता लाईट अँड व्हाईट. काय पाहिजे आई? इथंच आहे. काय पाहिजे सांग. चला आता बाबा तिकीट काढत आहेत, कारण आम्हाला परत अकोल्याला सुद्धा जायचं आहे. स्वामी स्टेशनवर आता पोहोचलोय मंदिरातून. आम्ही आलो स्टेशनवर परत जायसाठी. गर्दी खूप जास्त होती. काही काही लोक असे आम्हाला चोरट्यांसारखे वाटत होते, त्याच्यामुळे मोबाईल मी बाहेर काढलाच नाही, कारण ट्रान्सपरंट कवर आहे. सो भीती वाटते मोबाईल चोरी जायची त्याच्यामुळे. आणि मस्त आम्ही खरेदी वगैरे केली. बट हॅपी मूड. हां, ही थकलेली आहे पण खूप जास्त हॅपी आहे, कारण याच्यासाठी आम्ही सुंदर असा लेहंगा घेतला आहे. तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच, कारण खूप सुंदर असा लेहंगा आहे आणि आम्हाला खूप बेस्ट डील मिळाला आहे. तर झोपी गेला. दर्शन वगैरे सगळं आमचं खूप जास्त निवांत झालं. गाभाऱ्यामध्ये पण खूप छान वाटत होतं आणि कितीतरी म्हणजे वर्षांनंतर गजानन महाराजला असं छान बघायला मिळालेलं आहे. सो आम्ही हॅपी आहे. आता आमच्या ट्रेनला थोडासा वेळ आहे, सो प्लॅटफॉर्मवर बसलो आहे. आता आम्हाला अकोल्याला जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग उद्याला आम्ही जाऊ अमरावतीला. सो आता मस्त बसलोय निवांत. आम्ही बसलो ट्रेनमध्ये. चला ऋषीकडे चाललो आपण. आईच्या घरी चाललो. आई The next day. रूल आहे. आणि इकडे पण आम्ही संगीतची प्लॅनिंग करत आहे, म्हणून आमची पिशू कापी करत आहे आमच्या हिच्याचं. चला आता पटापट जेवण करायचं चाललेलं आहे, कारण आम्हाला आजच परत सुद्धा जायचं आहे आणि एक सेलिब्रेशन सुद्धा आहे. माझ्या 2 कामाच्या बहिणी. अकोल्याच्या गरमीने माझे हाल डेंजर झाले. तो त्यानंतर ना केक आलेला होता, कारण आज मोठ्या बाबांचा 65वा वाढदिवस होता. त्याचंच आम्ही सेलिब्रेशन करणार होतो. त्यांच्यासाठी सरप्राईज होतं. सर्वांनी त्यांचं औक्षण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग आम्हाला केक कटिंग करायचं होतं. प्रिशूसुद्धा नाही, ते छान राहत होती. तिचं आम्हाला वाटत होतं की ती एकदम केकवर जाईल की काय, कारण तिला एवढाच केक खूप जास्त आवडतोय, पण तसं तिने काहीच केलं नाही. आमचं या सेलिब्रेशनसाठी म्हणूनच थांबलेलं होतं, नाहीतर मग आम्ही आधीच निघणार होतो. तर छान सर्वांनी औक्षण वगैरे करून घेतलं आणि
आणि आमचं असं चाललेलं होतं की पटापट करायचं आहे, कारण आमची 8ला गाडी होती आणि ऑलरेडी 7 जास्त होऊन गेलेले. आणि बाकी मग सर्वांनी गिफ्ट दिलं आणि केक कटिंग झाली. टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. काय चालू म्हणते कोणाला चालू. चला केक वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही आमचं सुद्धा पॅक करायला घेतलं, म्हणजे आधीच पॅक केलेलं होतं आणि आम्ही लवकरच पोहोचलो स्टेशनवर. गाडी यायला अगदी 5 मिनिटच वेळ होता. सो बरं आम्ही पटापट तिथे पोहोचलो आणि आम्हाला गाडी मिळाली सुद्धा. आम्ही पोहोचलो स्टेशनवर आणि आता 5चा वेट करतोय. गरमी खूप डेंजर आहे. सो आम्ही जस्ट घरी आलो आणि ट्रेनमध्ये खूप डेंजर गर्दी होती, पण लकीली आम्ही व्यवस्थित पोहोचलो आहे. आता पहिलं तर फ्रीजमधलं थंडगार पाणी प्यायचं आहे, त्याच्यानंतर मस्त गाद्या टाकून आम्ही झोपणार आहे. त्याच्यासाठी आम्ही रात्रीला आलो, कारण की काल आम्ही शेगाव केलं म्हणजे संडेला, आणि काल रात्रीला आम्ही मोठ्या इकडे गेलो, झोपलो तिथे मस्त छान. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारला आज आम्ही आत्ता रात्रीला आलेलो आहोत. सो 2 दिवस काय हे पा ड्रेसचं प्रेम, पा ड्रेसचं प्रेम. कसा आहे ड्रेस? आहा, दे ना मला, मला दे ना मला. कालचा कलर पण छान होता, डार्क होता. त्या शेड मध्ये तिच्याकडे भरपूर झाले ऑलरेडी, पर्पल शेड. शरारा नाही काय? हा. शरारा यानं बरं बरं झाला झाला हा हा. आणला. तिला नको सांगू बघ ना बेटा, ती बा, बिझी आहे. ड्रेस दाखवत आहे ना ती एवढं बिझी आहे आहे ना. मग तिला नको दाखवू. कशी दिसते? शी दिसत आहे. शी दिसत आहे रे. अरे रे आता दिसत आहे मला. शेगावमधून मी जी बोलली होती ना, श्रेयासाठी लेहेंगा घेतला, त्यामुळे ती खुश आहे. सो हाच तो लेहेंगा आहे, खूपच सुंदर असा आहे आणि त्याची ओढणी सुद्धा खूप सुंदर आहे. खरं तर हा ब्रायडल वाटतोय, पण तिने तिच्यासाठी घेतलेला आहे आणि खूप अफोर्डेबल प्राईजला आम्हाला तो मिळालेला आहे. आणि यावरची डिझाईन वगैरे सगळं खरोखर खूप जास्त छान आहे. आणि ते बघून ना मला सुद्धा माझ्यासाठी लेहेंगाच घ्यायची इच्छा होती, पण मी तरी माझ्यासाठी साडीच घेणार आहे. आणि प्रिशूसाठी सुद्धा आम्ही या छोट्या छोट्या ज्योतीच घेतल्या, कारण तिच्या प्रत्येक लेहेंगावर वगैरे सर्व ह्याच्यावर या ज्योतीच जाणार होत्या. सो खरंच आम्हाला दोन्हीही छान मिळालं. 2 दिवस आमचे असे गेले ना की वाटलंच नाही 2 दिवस गेले म्हणून. खूप छान वाटतंय, खूप रिलॅक्स झालंय. आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.